यांचा निरोप समारंभाचा कार्यक्रम आहे, त्यामुळे आपण सर्वजण इथे जमलेलो आहोत. तर इथे उपस्थित असलेल्या शिक्षकांचे, मुख्याध्यापकांचे व विद्यार्थ्यांचे मी स्वागत करते. लांडगे सृष्टी या अध्यक्ष व प्रमुख पाहुण्यांची निवड करते. सुरवकृतिका व शिवराज रावणे यांनी पुष्पावे अशी मी त्यांना नम्र विनंती देते. निवड केली आहे त्या शाळेच्या वतीने माझे पूर्णपणे अनुमोदन आहे. सर्वांना माझे नमस्कार. माझे नाव जयलक्ष्मी मल्लिकार्जुन चव्हाण आहे. मी आज तुम्हाला परिचय करणार आहे. माझ्या आवडत्या शिक्षक श्री मॅडम आहेत. त्या खूप दयाळू व प्रेमळ आहेत. त्या आम्हाला गणित शिकवले आहेत. त्या नेहमी आनंदी व हसमुख चेहऱ्याचे असतात. त्यांची शिकवण्याची पद्धत सर्व विद्यार्थ्यांना समजेल अशी सोपी आहे. त्या आम्हाला हावभाव युद्ध कविता शिकवतात. त्या आमच्यावर चांगले संस्कार करतात. त्या नेहमी आम्हाला मदत करतात. मी त्यांचे नेहमी आदर करते. जेणेकरून मी माझी आहे ती मला आवडते. माझे आवडते टीचर सौ संगीता माने मॅडम. ते आम्हाला खूप लाड करतात. गणित शिकवतात. त्याबरोबर व्हिडिओ पण दाखवतात. गाणे पण शिकवतात. सर्व कार्यक्रमात सहभागी करतात. झांबरे मॅडम आम्हाला खूप लाड करतात. छान चित्र काढायला शिकवतात. एवढे बोलून मी माझी माझ्या शाळेचे नाव इंदिरा प्राथमिक शाळा. माझ्या आवडते शिक्षक झांबरे मॅडम व माने मॅडम हे मला खूप आवडतात. शाळेत मला परिसर खूप आवडते.
मी सावंत सर. खूप हसवतात. अरे छान बसावं. छान छान छान. आवडते. माझ्या शाळेचे नाव इंदिरा प्राथमिक शाळा आहे. आणि मला सावंत सर खूप आवडतात आणि हसवत हसवत शिकवतात. माने मॅडम मला खूप लाजवतात आणि शिस्त शिकवतात. माझा शाळा खूप सुंदर आहे. एक माने मॅडम खूप चांगलं शिकवतात. गोष्टी सांगतात. हे बोल काय मी आता 4थी शिकत आहे. माझे नाव श्रद्धा विश्वनाथ कोळी. मी माझ्या सरांबद्दल मी ओळख बोलणार आहे. ते शांत चित्ताने ऐकून घ्यावे. माझे सर आम्हाला टपके आणले. आमचे सर आम्हाला बाजाराला घेऊन गेले.
टीचर दर शनिवार आम्हाला व्हिडिओ दाखवतात. एवढं करून मी किती कौतुक करू ते कमीच आहे. आम्हाला पहिली ते दुसरी शिकवलेले येथे उपस्थित असलेले झांबरे मॅडम हे आम्हाला चांगल्या पद्धतीने शिकवत होते, संस्कार दिले. त्यानंतर तिसरी व चौथी येथे शिकवलेले आम्हाला माने मॅडम हे आम्हाला खूप चांगल्या पद्धतीने शिकवतात, आमचे खेळ घेतात, आम्हाला जे काही समजत नाही ते शिकवून सांगतात. त्यानंतर गाडगे मॅडम ह्या आम्हाला शिकवायच्या, आमच्याकडून पाढेपाठ करून घ्यायच्या. त्यानंतर वैभव सर आमच्या वर्गात येत असताना लक्ष द्यायचे व वर्ग शांत बसवायचे. सावंत सर हे टीचर वर्गात नसताना वर्ग शांत बसवायचे, आम्हाला शिकवायचे. त्यानंतर बनसुरे मॅडम ह्या आम्हाला शिकवायच्या व शांत बसवायच्या. पाटील मॅडम या वर्ग शांत बसवतात व आम्हाला शिस्त लावतात. ही शाळा मला खूप आवडली. ह्या शाळेत मला शिस्त हे कळले, मला मित्र म्हणजे काय हे कळलं. एवढे बोलून मी माझे भाषण संपवते. माझा शाळा खूप सुंदर आहे. एक गाणे मॅडम चांगलं शिकवतात. गोष्टी सांगतात. ते बोल काय तू गप्प बस. माझे नाव समर्थ शंकर वनमारे. आमचे टीचर माने मॅडम आम्हाला चांगले शिकवतात व शिस्त पाळण्याचे शिकवतात. शाळा सुटल्यावर रांगेत घरी सोडतात गेटापासून. आणि झांबरे टीचर आम्हाला दुसरीला चांगले शिकवत होते, पाढेपाठ नसल्यावर रागवत होते. वैभव सर आम्हाला गमती शिकवत होते. वैभव सर आम्हाला हसवत होते. एवढं बोलून माझ्या भाषेत चौथी ब मध्ये शिकत आहे. माझ्या शाळेचे नाव विदुर प्राथमिक शाळा आहे. तर पहिली ते दुसरी जांभरे मॅडम मला शिकवलं आहे. जांभरे मॅडम मला कधी कधी मारायचे व कधी कधी लाड करायचे. पाढेपाठ नसले तरी मारायचे. माने मॅडम हे गोष्टी सांगतात व गाणी शिकवतात, कविता शिकवतात, कविता हसत शिकवतात. एवढं बोलून मी माझ्या भाषेत रवी कदम. आमचे सर आम्हाला गणित घेतात आणि कधी कधी आम्हाला वरती मिळून खेळ घेतात आणि मला सर मारते पण चांगले शिकवते. आम्हाला पाढेपाठ करायसाठी आम्हाला दुसऱ्या सोबत पाठवले. आम्हाला वाचन पाठ व्हायसाठी सर दुसऱ्यांसोबत आम्हाला पाठवले. आणि आम्हाला वाचन पाठ व्हायसाठी आम्हाला आणले आणि कधी कधी आम्हाला वाचन भेटलं. सर आमचं कधी कधी वाचन सर बाहेर
पैसे घेतल्या टीचर, पैसे घेतल्या त्या दिवशी. ए सहलीमध्ये सांग रे बाळा. ए राजा, सहलीमधल्या गमतीत सांग, तुला काय काय वाटलं ते सांग बरं का. शिक्षा देऊन बाहेर पाठवतात. मानकडे मॅडम आमच्या वर्गातले मुलांना पण मारतात. जय जय मला उंडी मामा म्हणते. सगळ्या वर्गामधले जय जय मला उंडी मामा म्हणते त्यांना मारते. पाटील मॅडम हे मला एकदा वर्गात घेऊन काय बोलायला लावले. मग मी बोलून ते पाटील मॅडम मला चॉकलेट दिले. सगळ्या वर्गातल्या मुलांना लाड ते करते आणि आम्हाला गणित ते पाटील मॅडम हे मला एकदा वर्गात घेऊन चॉकलेट दिले. पाटील मॅडम आम्हाला सगळ्यांना लाड करते आणि आम्हाला एकदा बोलून आम्हाला वर्गात बसून खेळते. पाटील मॅडम पाटील म्हणून आम्ही सरांना लय लागतो. आम्ही बाहेर एकदाच आम्हाला तिथे घेऊन
हे गाणं लावले आणि मला एकदा आम्हाला वाचिंती घेतले. आम्हाला वाचिंती घेऊन स्वतःची वर्गात गेले आणि शाळेबद्दल नवीन आलेत ना, एक महिनाभर होते की नाही इथं? त्यांच्याविषयी बोल. शाळेबद्दल शाळेबद्दल बोल. शाळा कशी वाटते? मी पहिल्यांदा आल्यावर मला शाळेमध्ये लय चांगलं वाटलं. मग मी वैभव सरांकडे जाऊन आमचे सर म्हणजे पप्पा जाऊन वैभव सरांकडे काय ते सांगितले. मग मी तिकडे उठून अक्षदींच्या सोबत खेळतो. मग वैभव सरजीने मला वर्गात पाठवले. मग मला वर्गात लय चांगलं वाटलं. मग आमचे सर म्हणजे पप्पा एक वर्ष पुढे घातले म्हणून मी चौथीमध्ये आले. तुम्ही याला पुढे घातला मग स्वतःला करा सर. पप्पा असं कसं पप्पांनी पुढे घातलं? नाही सरांनी हो एक वर्ष पुढे घातलं म्हणून स्वतःला पप्पांनी पुढे घातलं म्हणतो. पुढच्या वर्गात कोण घातलं? पप्पांनी टीचरला मोठे व्हिडिओ झाला त्याचा. माननीय शिक्षक वृंद आणि माझे विद्यार्थी मित्र, आज तर खूप खूप आनंद होत आहे पण दुःख पण होत आहे. आनंद याचा की आम्ही पुढच्या इयत्तेत जाणार आहोत. दुःख याचे की आम्ही या शिक्षकांपासून दूर जाणार आहोत. मला माझ्या शिक्षकांना एवढे सांगायचे आहे की माझी पहिली यशाची पायरी म्हणजे तुम्ही आहात. मी कोणत्याही यशाची शिखरावर गेलो तरी मला शिक्षकांची नतम आठवण येत. एवढं बोलून मी माझे भाषण संपवतो. आज इयत्ता चौथी अ व चौथी ब चा आज निरोप समारंभाचा कार्यक्रम आहे. येथे उपस्थित असलेल्या सर्व विद्यार्थ्यांना व सर्व शिक्षकांचे मी खूप खूप आभारी आहे. माझ्या शाळेचे नाव इंदिरा प्राथमिक शाळा. माझ्या वर्ग शिक्षकांचे नाव सौ समंता मॅडम. हे आम्हाला खूप चांगलं शिकवतात व पहिली व दुसरी मी झांबरे मॅडम यांच्याकडे शिकले. हेही आम्हाला खूप चांगले शिकवतात. एवढे बोलून मी माझे 2 शब्द सांगतो. असलेल्या प्रमुख पाहुण्यांचे स्थान असलेले श्रावणी सुर्वे यांनी सर्वांबद्दल काय वाटतं व त्यांचे मनोगत व्यक्त करावे असे मी त्यांना सर्वांना माझा नमस्कार. माझे नाव श्रावणी जगमा सुर्वे आहे. आज जसे की मला खूप आनंद वाटतो, जसे की मला दुःख पण वाटते, कारण मी शाळा सोडून जाणार आहे. हे शिक्षक पण सोडून जाणार आहे. मला सर्व शिक्षक खूप आवडतात आणि मला सर्व शिक्षक खूप लाड केलेले आहेत. जसे की माझे शिक्षक आता आम्हाला चौथीला शिकवत आहेत ते सौ मॅडम आम्हाला गोष्टी सांगितले, गाणे शिकवले आणि खूप छान छान गाणे शिकवले आणि इतर गोष्टी शिकवले. आता आम्हाला पहिले दुसरीला शिकवलेले नांदे टीचर हे आम्हाला चित्र काढायला शिकवले. खूप छान छान गोष्टी शिकवले. आता वानखेडे टीचर हे मला चिमणी बनून चिडवत होते आणि मला खूप लाड करायचे आणि मला खूप शिकवायचे पण. आणि आता जाधव टीचर
आम्हाला आम्हाला वाचन करायला सांगितले, हुशार व्हायला सांगितले, खूप छान भेटले. आता वैभव सर आम्हाला येता लक्ष देत होते. खूप छान गोष्टी शिकवले. आता सामंत सर आमचे टीचर रजेवर असताना आम्हाला गोष्टीचं पुस्तक काढून गोष्टीचं पुस्तक वाचायला सांगितले. एकदा तर आम्हाला आपल्यासोबत चित्र काढायला सांगितले. ते मला चित्र काढायला पण खूप आवडतं. आता आमचे मुख्याध्यापक आम्हाला गाणे शिकवले. आमचे टीचर रजेवर असताना गाणे शिकवले. त्यांनी म्हणले तुम्ही कसे पण पाठ करा, गाण्यापासून पाठ करा, तर पण पायरे पाठ करा. असं पुढे आपल्याला पायरे खूप उपयोगी आहेत. ते एवढं बोलत मी माझ्या भाषेत सगळेजण की नाही थोडं तयार दिसत नाही. आवडत नाही. निसर्गाचा नियम आहे, तुम्हाला माहीत असेल. उन्हाळा, पावसाळा, हिवाळा हे ऋतू बदलत असतात. तसं तुमच्या जीवनामध्ये सुद्धा प्राथमिक हा स्तर आहे. त्याच्यानंतर पुढच्या वर्षी तुम्ही माध्यमिकला हायस्कूलला जाणार. 10वीपर्यंत झाल्यानंतर परत कॉलेजचं स्तर पुढे म्हणजे 11वी 12वी कॉलेज वगैरे जे असतील ते असे ऋतुमानाप्रमाणे बदलत जातात. इथे तुम्ही बाहेर पडताय. बाहेर पडल्यानंतर मी तुम्हाला जास्त काही करा म्हणणार नाही, पण छोटे थोडे 4 गोष्टी तुम्हाला सांगतो. तेवढं तुम्ही जर पाळलात, बघा बाहेरच्या जगामध्ये तुम्ही कसं जरी काही केलात, शेवटी तुम्हाला शिक्षकांनी हेच शिकवलंय का? शाळेचं नाव येतं तिथं. कोण बोलतो? लहानशी जरी चूक झाली तुमची, रस्त्याने जाताना एखादं तुम्ही कुत्र्याला जर दगड मारला तरी रस्त्यावर उभारणारे विचारतात, शाळेत शिकला की नाही? शाळा हो शिकलो. शाळेत हे शिकवलंय का? म्हणजे शिक्षकाचं तिथं नाव येतं, लक्षात घ्या. म्हणून होता होईल तेवढं दुसऱ्यांना मदत करत चला. घरी आई वडिलांना मदत करा. लक्षात घ्या, घरामध्ये आई खूप काम करत असते, तुमच्या लक्षात येत नाही. ते छोट्या गोष्टी तुम्ही जर मदत केला तर आईनं मदत होईल. आईनं तुम्ही मदत केलं तर ती मदतीची सवय तुम्हाला लागेल. आणि आजूबाजूला सुद्धा वावरताना छोट्या गोष्टीतून तुम्हाला जेवढं शक्य होईल तेवढी मदत करा. मुलींना मदत करा. एखादी वाईट घटना घडत असेल तर तिथं शक्य असेल तर तिथं एकमेकांना मदत करायची वृत्ती ठेवा. एवढं तुम्हाला जास्त सांगेल. याच्यापेक्षा जास्त काही मोठं काम करायला हवं नाही. हे जर काम तुम्ही अंगीकारलं तर ह्याच्यातूनच तुमच्या सुधारणा होत जाणार आहे. आलं लक्षात? म्हणजे वर्गात जरी तिथं काही चुकलं एकमेकाला, तिथं मारामारी करायचं नाही. कारण तुम्ही तिथं जर गेलात तर तिथं ते शेवटी आम्हाला फोन करून सांगितलं जातं की बाबा तुमची मुलं हे करताय. आलं का लक्षात? तिथं तुम्हाला पुढं 5वीला गेल्यानंतर काही जरी अडचण असेल तर तुमच्या शिक्षकांना सांगा, आम्ही तुम्हाला मदत करायचा प्रयत्न करतो. आलं लक्षात? शिक्षकांना कुठं जरी भेटला तर त्यांना शिक्षकांशी बोला. तुम्हालाही बरं वाटेल, शिक्षकांना सुद्धा बरं वाटतं. आलं लक्षात? म्हणजे तुम्ही इथून पुढं बाहेर पडल्यानंतर 2-4 गोष्टी एकमेकांना मदत करायचं. घरामध्ये आईवडिलांना मदत करणं महत्त्वाचं आहे. ते जर तुमच्या अंगात आलं तर तुम्ही बाहेर शेजाऱ्यांना किंवा विद्यार्थ्यांना मदत करा. वाईट घटना घडत असेल समाजामध्ये तर शक्य तेवढं ज्यांच्या पद्धतीने घटना घडतात त्यांना मदत करायचा प्रयत्न करा. खूप शिका. लक्षात घ्या, खूप शिका. तुम्ही जर शिकलात तर आम्हाला आनंद आहे त्याचा. बरेचसे मुलं मुली या शाळेत शिकलेले आज डॉक्टर आहेत, काही मोठ्या कंपन्यामध्ये मॅनेजर आहेत, काही मुलं. लक्षात घ्या. तुम्हाला सांगायला काय हरकत नाही, शहापुरे नावाची एक मुलगी होती आपल्या शाळेत, ती डॉक्टर आहे. आणि पुण्यामध्ये बजाज कंपनी आहे, तिथं बजाज ऐकला असाल तुम्ही, तिथं सुद्धा मॅनेजर आपल्या शाळेतले मुलं आहेत. मला वाटतं ते गोसावी नावाचा मुलगा आहे, त्या शाळेत होता आपल्या. तो तिथे मॅनेजर आहे बजाजमध्ये पुण्यात. म्हणजे मोठे पदावर आहेत आज तिथले विद्यार्थी. आम्हाला बरं वाटतं. तुम्ही जरी काही झालं, तिथं जरी गेलात, तिथून बाहेर जरी पडलात तर शाळेला विसरू नका. आणि या छोट्या गोष्टी तुमच्या जर लक्षात राहिलं
तर कुठंच कोणाला अडचण पडणार नाही. जर अडचण पडली तर आम्हाला सांगा, तुमच्या अडचणी शक्यतो आम्ही सोडवायचा प्रयत्न करूया. आज ही ग्वाही तुम्हाला सगळ्या शिक्षकाकडून देतोय. आणि शिक्षकांनी समजा काही मारलं असेल, तुम्हाला काही बोललं असेल, तर ते तुमच्या चांगल्यासाठी झालेलं आहे, लक्षात घ्या. आम्हाला सगळे मुलं सारखं असतात. तुमच्यात जे काही गुण असतात, चांगले गुण बाहेर काढण्यासाठी आम्हाला त्या गोष्टी कराव्या लागतात. म्हणून शिक्षकांनी काही बोललं असतील, काही मारले असतील, अभ्यासाबद्दल काही बोलले असतील, तर त्या शिक्षकाकडून मी तुम्हाला सगळ्यांना असं वचन देतोय किंवा ग्वाही देतोय की इथून पुढं तुम्ही तसं घटना घडू नये, म्हणजे तुम्हाला कोणी लागू नये, मारू नये, म्हणून तुम्ही सगळे अभ्यास करताल. आणि खूप शिका, खूप अभ्यास करा आणि इथून पुढच्या आयुष्यात तुम्हाला यश मिळव असं मी प्रार्थना करून माझे 2 शब्द थांबवतो. कार्यक्रम झाला बोलदार, बक्षिसी झाले जोरदार. श्रोतांनी उचललेला श्रावणचा भार, तेव्हा मानल्यास पाहिजे सर्वांचे आभार. श्रणी आहोत आम्ही आपले, देतो शब्द सुमनांचा उपहार. अनमोल वेळ दिला आम्हासाठी, आज मानतो आपले आभार. चला सर्वांना माझा नमस्कार. वादे वाक्य लिहिताना जर पूर्ण दिला नाही तर वाक्य अपूर्ण राहते. त्याचप्रमाणे एखाद्या कार्यक्रमाचं पूर्णविराम म्हणजे आभार प्रदर्शन. सर्वप्रथम आभार मानतो आपल्या शाळेच्या मुख्याध्यापकांचे. त्यांनी या कार्यक्रमाचे संपूर्ण नियोजन करणाऱ्या शिक्षक मंडळाचे आभार मानतो. सोबतच आपल्या महत्त्वाच्या कामामधून वेळात वेळ काढले त्या प्रमुख पाहुण्यांचे खूप खूप आभार. आणि सर्वात जास्त त्या छोट्या चिमुकल्यांचे आभार की ज्यांच्यामुळे या सर्वांना शोभा आली.